ठीक आहे. सो कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये गेल्यानंतर हायलाइट सेल रूल, ठीक आहे, त्यासाठी आपल्याला एक टेबल बनवावे लागेल. तर इथं जर पाहिलं आपण तर एक रँडम इज इक्वल टू रँडम बिटवीन, बरोबर. रँडम बिटवीन मध्ये काय, समजा आपण व्हॅल्यू घेतली 50 बॉटम आणि टॉप घेतली 100, या रेंज मध्ये काय केलं आपण, प्रिंट केलं व्हॅल्यू, म्हणजे डायरेक्टली व्हॅल्यू घेतली आपण इथे, म्हणजे ठीक आहे. आणि कॉपी, राईट क्लिक, स्पेशियल व्हॅल्यू, म्हणजे फॉर्म्युला रिमूव्ह करण्यासाठी काय करतो आपण, व्हॅल्यू स्पेशल मध्ये व्हॅल्यू, म्हणजे आता हा रँडमचा फॉर्म्युला निघून गेला. ठीक आहे, म्हणजे चेंज नाही होणार आता. आणि इथं समजा एक आपल्याला हे करायचं, शिफ्ट कंट्रोल प्लस रो घेतलेला आहे आणि इथं मर्ज करायचंय. सो अल्ट एच, मर्ज साठी काय एम, आणि सेंटर. आता इथं काय टाईप करायचं, समजा आपल्याला काय करायचं, फर्स्ट ऑप्शन काय याच्यामध्ये, ग्रेटर दॅन, बरोबर. ग्रेटर ग्रेटर दॅन आले का, ठीक आहे. ग्रेटर दॅन आपण याला बॉर्डर क्रिएट केला आणि हा एक टेबल सेपरेट बॉर्डर, ठीक आहे. इथं बॉर्डर क्रिएट केले, याला कलर दिला, ठीक आहे. आता यालाच कॉपी करूया बॅकअप म्हणून, इथं फर्स्ट सेकंड. आता हा कंडिशनल फॉर्मॅटिंग अप्लाय करताना कधी सिलेक्ट करून ठेवायचं, आपल्याला कुठं वापरायचं कंडिशनल फॉर्मॅटिंग, तो एरिया सिलेक्ट करायचा, मग ती व्हॅल्यू सिलेक्ट करून ठेवायची. कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये गेल्यानंतर फर्स्ट आहे हायलाइट सेल रूल. ग्रेटर दॅन मध्ये गेल्यानंतर काय करतं, इथं बाय डिफॉल्ट व्हॅल्यू घेतली, तर ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला चेंज करायचं. फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचं, तर 100 आहे, बरोबर, तर 90च्या वरती कोण आहे का चेक करायचं. 90च्या वरती जेवढे आहेत त्यांना आपल्याला कलर द्यायचा आहे. कलर इथून पण देऊ शकता, हे बघा, बॉर्डरला कलर द्यायचे, लाईट कलर, ग्रीन कलर, किंवा कस्टम कलर मध्ये जर गेला तर तुम्हाला इथं फिल या ऑप्शन मध्ये कलरचा ऑप्शन दिसतो, मोर कलर्स, इथून शेड्स भेटतील तुम्हाला. हे आरजीबी कलर बघतात, इथं क्लिक केल्यावर इथली व्हॅल्यू पण बदलते, रेड, ग्रीन, ब्ल्यू. ठीक आहे. सगळ्यात जास्त व्हॅल्यू कोणाची असते, व्हाईट कलर. व्हाईट कलर जर तुम्हाला भेटला, समजा कुठं भेटला, इथं व्हाईट कलर, सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कोणत्या कलरची असते, व्हाईट कलर, 255, 255, 255. आणि सगळ्यात कमी काय असतं, ब्लॅक कलर. झिरो म्हणजे ब्लॅक, इथं झिरो झालं, ठीक आहे. कुठलाही शेड, मग तो शेड मिक्स होऊन काय होतो, इथं असा कलर बनतो. म्हणजे हा कलर जे घेतला आपण आता, तर त्याचा रेडची व्हॅल्यू 135, ग्रीन 61, ब्ल्यू 61, तेव्हा हा शेड भेटतो आपल्याला, हे असं मिक्सअप. म्हणजे जिथं क्लिक करता तिथलं व्हॅल्यू 0 ते 255च्या मध्येच ते रेंज होणार, ठीक आहे. सिलेक्ट करायचं, सिलेक्ट केलं की तर रेंज येत होतो, ओके केलं की तिथं कलर अप्लाय होतो. समजा आपल्याला 2 कलर पाहिजे, कस्टम मध्ये गेलं, फिल इफेक्ट मध्ये आलं, इथं 2 कलर बघितलं, तर इथं 2 कलर पण देता येतो, फर्स्ट कलर आणि सेकंड कलर, हे असं. शेड बनला इथं व्हर्टिकल, होरिझॉन्टल, डायगोनल, अप डाऊन, कॉर्नर, ठीक आहे, फॉर्म कॉर्नर, सेंटर, हे असं जे पाहिजे ते ओके कर, तसा दिसेल तो कलर. ठीक आहे. एक फॉर्मॅटिंगचा भाग झाला, पण माहित असावं ते 2 कलर, 1 कलर, शेड वगैरे सगळं आपल्याला इथून अप्लाय करता येतं. 90च्या वरती किती व्हॅल्यू त्या आपण हायलाइट करून बघू शकतो थोडक्यात. आता हा काय इथं लेस, सेम तसंच F2 ला काय केलेला, रिनेम केलं, लेस दॅन, बरोबर. आता लेस दॅन ला काय करायचं, हा जो टेबल आहे तो परत सिलेक्ट केला, कंडिशनल फॉर्मॅटिंग, हायलाइट लेस दॅन, सेम. आता लेस दॅन पण
काय करायचं, समजा आपल्याला कमीत कमी व्हॅल्यू वाला काढायचा आहे. आपली 50 ची व्हॅल्यू आहे, समजा 60च्या खाली कोण आहे चेक करायचं. 50 ते 60च्या रेंज मध्ये कोण आहे तो सिलेक्ट केला. इथून तुम्ही कलर देऊ शकता कुठलाही. ओके, सेम. थर्ड कुठला ऑप्शन आहे? इक्वल, बिटवीन. आता दोन व्हॅल्यू आल्या पाहिजे, बरोबर. याला जर आपण सिलेक्ट केलं, पहिले इथलं नाव चेंज करा. F2 न एडिट. आता फक्त बिटवीन आहे, बरोबर. बिटवीन म्हणजे दोघांच्या आतमधली जी रेंज आहे, फर्स्ट व्हॅल्यू सेकंड व्हॅल्यूच्या आतमध्ये जी व्हॅल्यू आहे त्याला आपण बिटवीन म्हणतो. तर इथं दोन व्हॅल्यू दिलेले आहेत. समजा आपल्याला 60 ते 80 किंवा 70 किंवा एका 10च्याच रेंज मध्ये फाइंड आउट करायचं असेल तर असं. किंवा 80 ते 90 किंवा 90 ते 100 हे असं. किंवा 95 दिसला या टाईप मध्ये, म्हणजे जो कलर तुम्हाला अप्लाय करायचा आहे तो कलर. आता या ठिकाणी दुसरा कलर काय? इक्वल टू, म्हणजे सेम टू सेम. बिटवीन बघितलं, लेस दॅन ग्रेटर दॅन, पण इक्वल टू नाही पाहिलं आपण. आता सेम इक्वल टू पाहिजे. मग हाच टेबल जो आहे तो मी काय करतो, इथं कॉपी करतो या ठिकाणी. केलं. आता याची फॉर्मॅटिंग रिमूव्ह करायचंय मला. काय करायचंय? याची जी फॉर्मॅटिंग आहे ती आपल्याला रिमूव्ह करायचं. सिलेक्ट करायचं कंडिशनल फॉर्मॅटिंग, क्लिअर रूल. आता इथं बघा, क्लिअर सिलेक्टेड सेल, म्हणजे जे सिलेक्ट केले त्याची फॉर्मॅटिंग कमी करायचंय का आतापर्यंत जेवढं काम केलंय ते सगळं. दोन ऑप्शन आहेत. आपल्याला सध्या एका शीट नकोय, त्यालाच क्लिक कर. एंटायर म्हणलं तर ऑल, हे सगळंच वरती जे काम केले ते पण निघून जात. आता इक्वल टू म्हणजे सेम तोच मॅच झाला पाहिजे, ऍक्युरेट फाइंड करायचं. सो ही टेबल काय केलं आपण? सिलेक्ट. कंडिशनल फॉर्मॅट इक्वल टू मध्ये समजा आपल्याला 75 वाला आहे का? नाही. 60 वाला आहे का? आहे, दोन आहे. 50 वाले आहे का? दोन आहे. 55 वाला आहे का? एक जण आहे. 95 मार्क्स कोण कोण घेतले? एकानंच घेतले. 96 कोणाला आहे? दोघांना आहे. 99 किती जण आहे? एक जण. म्हणजे सेम ऍक्युरेट फाइंड करायचं असेल खूप साऱ्या डेटामधून तर याचा वापर होतो. समजलंय? पुढं नेक्स्ट. नेक्स्ट काय? टेक्स्ट दॅट कंटेन. आता काय करायचं? टेक्स्ट दॅट कंटेन म्हणजे समजा याला तुम्ही काय केलं, कॉपी केलं, पुढं शिफ्ट करूया आणि याची फॉर्मॅटिंग रिमूव्ह करायचं. सेम कंडिशनल फॉर्मॅट, क्लिअर रूल आणि सिलेक्टेड सेल. दुसरं काय? टेक्स्ट दॅट कंटेन. आता आपल्याला कंटेंट शोधायचं, टेक्स्ट पण असेल किंवा न्यूमरिक व्हॅल्यू काही असो, ते आपल्याला शोधायचं. 65 तेव्हा 65 शोधला आपण. किंवा इथं टेक्स्ट दिला असेल, समजा इथं ए, इथं बी, ए, ठीक आहे, इथं बी, इथं सी. बाकीच्या वरती जर तुम्ही हे फॉर्मॅटिंग केलं, लेस दॅन ग्रेटर दॅन इक्वल टू, तर तिथं काय नंबरिंगच पाहिजे, पण इथं टेक्स्ट पण चालतंय. ठीक आहे. टेक्स्ट दॅट कंटेंट मध्ये ए ला सिलेक्ट केलं, ए पण दाखवतं. नंबर सिलेक्ट केलं, 65 नंबर दाखवतो. हे असं. सी ला सिलेक्ट केलं, सी, म्हणजे हे टेक्स्ट आहे थोडक्यात. ठीक आहे, टेक्स्ट साठी. त्याच्यानंतर सेम डेट, ह्याची काही गरज नाही डेटची. डेटच पाहिजे त्याला, म्हणजे आजची उद्याची डेट फाइंड आउट करतो. आता ह्याच्यात डेट आहे का नाही, समजा इथं आपण काय केलं, टुडे इज इक्वल टू. टुडे कशासाठी वापरतो आपण? आजच्या डेटचा फंक्शन, म्हणजे आज किती तारीख आहे ते दाखवतो. मग इथं जर गेलं आपण हायलाइट मध्ये डेट, ठीक आहे, इथं ऑप्शन असतं. खूप सारे डेट आहेत ना, खूप सगळे डेट जर असतील तर तिथं तुम्हाला येस्टरडेची काय डेट होती ती हायलाइट, टुडेची डेट काय होती ती हायलाइट करायची, टुमॉरोची काय,
आता यस्टरडेची म्हणलं तर ते हायलाइट नाही होणार. ठीक आहे. पण टुडे म्हणलं असतं तर आजची डेट जर आपल्याला चेक करायचं तर हे बघा झाले. म्हणजे कुठली खूप सारे म्हणजे डेटचा लिस्ट सिलेक्ट केली आणि त्यापैकी तुम्हाला काय करायचं इन द लास्ट 7 डेज म्हणजे 7 दिवसाची शेवटच्या लास्ट वीक मधली तेवढेच लास्ट वीक मधले जेवढे डेट होत्या तेवढे सिलेक्ट झाले धिस मंथ नेक्स्ट मंथ लास्ट मंथ. ठीक आहे. खूप सगळ्या म्हणजे एका वर्षाचा डेटा असतो थोडक्यात एका वर्षाचा टोटल कॉलम सिलेक्ट केला की याचा वापर पण असं काही आपण सर्च करत नाही सरळ सरळ फिल्टर लावतो याला बरोबर. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे तो याच्यातला आहे डुप्लिकेट. काय आहे डुप्लिकेट व्हॅल्यू बरोबर. डुप्लिकेट व्हॅल्यू साठी काय करायचं आपल्याला डुप्लिकेट व्हॅल्यू फाइंड आउट करायचं असतं. तर त्यावेळेस याचा वापर होतो. आता डुप्लिकेट व्हॅल्यू काय समजा आपण याला परत सिलेक्ट केलं कॉपी केलं आणि इथं घेतलं आलं. इथं काय डुप्लिकेट व्हॅल्यू टेक्स्ट असतील नंबर असतील काही सिलेक्ट केलेला. ठीक आहे. सिलेक्ट केल्यानंतर याला डुप्लिकेट व्हॅल्यू शोधून दाखवायची. याला काही रेंज बिन द्यायची काहीच गरज नसते ऑटोमॅटिक शोधते. डुप्लिकेट म्हणजे सेम टू सेम. ठीक आहे. त्याचा वापर आता याचा वापर खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. समजा इथं काय केलं आपण इनवाइस नंबर वगैरे असतो आपल्याकडे किंवा इनवाइस नंबर बारकोड नंबर बरोबर. तर त्यावेळेस काय असतो तर कंपनीमध्ये जर गेलात तुम्ही तर बारकोड नंबर किंवा सिरियल नंबर इनवाइस नंबर तुमच्याकडे भेटला आणि त्यावरनं तुम्हाला काय करायचं डिटेल फाइंड आउट करायचं. तर डिटेल फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला कुठला तरी एक युनिक नंबर लागतो बरोबर. युनिक नंबर भेटला तरच काय होतं तो फाइंड आउट करू शकता तुम्ही डुप्लिकेट नंबर. फॉर एक्झाम्पल काय तुमच्याकडे इथं आपण रॅन्डम यूज करूया इनवाइस नंबर. समजा इथं काय केलं आपण इनवाइस नंबर. ठीक आहे. इनवाइस नंबर टॅब क्वांटिटी सॉरी त्याच्यानंतर हे पाहिजे नेम वेंडर नेम बरोबर. वेंडर नेम त्याच्यानंतर पार्ट नंबर किंवा आयटम नंबर आयटम नेम त्याच्यानंतर क्वांटिटी त्याच्यानंतर रेट आणि प्राइस छोटस घेतलं आपण. ठीक आहे. हे असा डेटा असतो आपल्याकडे. मग इथं समजा आपण काय केलं 101. ठीक आहे. 101 102 आणि हा जो डेटा आहे तो काय केला आपण इथं 10 पर्यंत केवढा ड्रॅग केला बरोबर. वेल्डर नेम घेतलं समजा आपण इथं मी लिस्ट बनवलेली आहे त्यातलंच घेतो कारण टाईप करायला वेळ लागतो बरोबर. समजा हे वेल्डर नेम आहेत आपले वेगवेगळे आलं. त्याच्यानंतर समजा इथं काय सीडी डीव्हीडी एलसीडी एलईडी हार्ड डिस्क टीव्ही एसडीडी पेन ड्राईव्ह मेमरी कार्ड. स्पेलिंग चुकली तर चुकली थोडं लक्ष देऊ नका. त्याच्यानंतर काय अजून सीपीयू सेंट्रल प्रोसेस युनिट रॅम आणि रॉम. ठीक आहे. क्वांटिटी साठी आपण काय करू रॅन्डम यूज करूया रॅन्डम बिटवीन 10 ते 15 एवढ्या बस झालं. ठीक आहे. याला कॉपी करून राईट क्लिक करून पेस्ट स्पेशल व्हॅल्यू फॉर्म्युला रिमूव्ह केला. रेट पण काय करू आपण रॅन्डम समजा 1200 ते 1500 याच्यावरती असले काहीतरी आता काही करू शकत नाही आपण. कॉपी राईट क्लिक पेस्ट स्पेशल व्हॅल्यू आणि ओके. प्राइस साठी काय करतो आपण इज इक्वल टू हा इंटू
क्वांटिटी आणि रेटला इंटू केलं की तो रिव्हेन्यू त्याचा निघून येतो, टोटल प्राइस, बिलिंग प्राइस. ठीक आहे, अशा पद्धतीने आलं इथं व्यवस्थित. आता समजा हा खूप सगळा डेटा आहे, बरोबर. हाच डेटा आता मी कॉपी करू शकतो. समजा याला आपण इथून रिपीट पण होऊ शकतं, बरोबर. डेट वाईज हा आपल्याकडं परत कॉपी केला तरी चालतंय, काही प्रॉब्लेम. फक्त हे इनवाइस नंबर रिपीट नाही झाला पाहिजे. पार्टीकडनं मटेरियल परत परत तेवढंच येऊ शकतं, पण इनवाइस नंबर डबल येतो का? नाही. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय सांगितलं, एक मेल आला, त्या मेल मध्ये काय आहे, तर तुम्हाला नंबर दिलेले आहे. समजा आपल्याकडं डेट आहे 124. ठीक आहे, 125च्या जागी काय करतो मी, 126, 25 काढून रिमूव्ह करूया. आणि ऍज इट इज काय, समजा हे कंट्रोल डी ने मी कॉपी करतो. ओके. आता इथं काय आपल्याकडं 125 इनवाइस नंबर आलेला आहे. इनवाइस नंबर, फक्त नंबर दिले तुमच्याकडे, सॉरी. कंट्रोल एक्स, कंट्रोल व्ही. इनवाइस नंबर आला, त्याच्यानंतर 105 आलाय, त्याच्यानंतर 109 आलाय, त्याच्यानंतर 116 आणि 119. ठीक आहे, हे 5 इनवाइसचे नंबर तुमच्याकडे पाठवलेले आहेत आणि याचा त्यांना रेकॉर्ड नाही गेलेला पुढं. तुम्ही हे हे जे कंपनीचे इनवाइस येतात आणि जो अकाउंट डिपार्टमेंट आहे, ठीक आहे, हे इनवाइस समजा स्टोअर कडे आले, हा सॉफ्टवेअर मध्ये आपल्या एंट्री पण झाली. फॉर एक्झाम्पल हा जो डेटा आहे ना, हा आपल्याकडे एंट्री झालेला आहे सॉफ्टवेअर मध्ये. आणि इनवाइस काय करतो आपण, अकाउंट डिपार्टमेंटला जमा करतो. फॉर एक्झाम्पल अकाउंट डिपार्टमेंट कडनं तुम्हाला मेल मध्ये हे इनवाइस नंबर आले की माझ्याकडं या मंथ मध्ये, समजा हा डिसेंबरचा आहे, कुठला आहे, डिसेंबर 2024 पूर्ण मंथचा डेटा आहे. आणि हा पण डिसेंबर 24चा इनवाइस आहे. हे जे आहेत इनवाइस ते मिस आहेत, पोहोचलेच नाहीत अकाउंट डिपार्टमेंटला, बरोबर. कस्टमरने त्यांना बिल दिलंय, या वेंडरनी काय केले, अकाउंट डिपार्टमेंटला मंथ एंड झाल्यावर बिल पाठवले, तर यांची जी बिल आहेत ती म्हणजे पोहोचले नाही थोडक्यात. किंवा त्यांना डिटेल पाहिजे या अकाउंट, त्यांच्याकडे फक्त अकाउंट डिपार्टमेंट वाल्याकडे काय मिसिंग इनवाइस नंबर आहे, पण तो कोणत्या वेंडरचा आहे, त्याच्यामध्ये किती क्वांटिटी आली, काय आली हे माहित नाही. मग तुम्हाला काय करावं लागतं, हा जो डेटा आहे फिल्टर लावायचं. फिल्टर काय करणार, 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर, बरोबर. 31 डिसेंबरला तुम्ही फिल्टर लावणार आणि तो डेटा डाउनलोड करणार सॉफ्टवेअर मधून. ठीक आहे, तुमच्या सॉफ्टवेअर मधून तुम्ही हा डेटा डाउनलोड केला, हा तुम्हाला डेटा भेटलेला आहे. ठीक आहे, हा डेटा भेटला तुम्हाला. त्याच्यानंतर आता हे इनवाइस आले एक्सेल मेल मध्ये, ते तुम्ही एक्सेल मध्ये इथं कॉपी केले आणि तुमचा हा डेटा आला. मग याला सिलेक्ट करायचं, ठीक आहे, आणि कंट्रोलने काय करायचं, याला पण सिलेक्ट करायचं, सॉरी, असं केलं तर चालतंय. याला सिलेक्ट करा आणि कंट्रोलने कॉलम सिलेक्ट करा, दोन्ही केले, दोन्ही कॉलम सिलेक्ट. इथं गेलो तुम्ही, हायलाइट कलर मध्ये गेलं, डुप्लिकेट मध्ये गेलं, भेटले इनवाइस. कोणता कोणता भेटला, 125 रेट नाही झाला बघा इकडं. म्हणजे आता खूप सगळा डेटा आहे, स्क्रोल करून बघायचंय, पण कमीत कमी एवढं तरी समजलं, इकडे रेट झाले म्हणजे हे त्याच्यामध्ये आहे. फक्त एंट्री कुणाची नाही झाली, 125 या इनवाइस आपल्या कंपनीत आलाय, पण ते आपल्या सॉफ्टवेअर मध्ये आपण त्याची एंट्री करायला विसरलोय. म्हणजे तो कुठेतरी पोहोचला नाही, प्रॉपर त्याचं वर्क झालं नाही. मटेरियल आलंय, तुमच्या गेटला एंट्री आहे वॉचमॅन कडे या इनवाइसची. ठीक आहे, 125. मग तुम्हाला काय करायला लागेल, पहिलं गेटला जावं लागेल, एंट्री गेटला चेक करावं लागेल, तिथं एंट्री दिसते. एंट्री चेक केल्यानंतर मग तिथून तुम्हाला वेंडरचं वगैरे सगळं नाव भेटतं, कोणत्या तारखेला आलं काय आलं, थोडी बहुत माहिती भेटते. मग त्याच्यानंतर
कोणत्या शिपमध्ये टायमिंगला आलं तर ते समजलं. मटेरियल घ्यायला कोण होतं, समजा असा असा व्यक्ती होता, या टायमिंग मध्ये या डेटला फर्स्ट शिप मध्ये मटेरियल आलं, या टायमिंगला लास्ट सेकंड शिप मध्ये मटेरियल आलं, हा इन्व्हॉइस आपल्या कंपनीत. मग कोण होता त्या शिपला, त्याची अटेंडन्स बघा किंवा समजतात, किंवा ते पण सिक्युरिटी कडे समजतं किंवा HR कडे पण समजतं. कुठं, तुमच्या थंबला. तिथून मग त्याला विचारणार, "बा, तू हे मटेरियल इन्व्हॉइस आलं होतं कुठे?" मग त्याच्या रजिस्टरला तो चेक करणार मटेरियल किती आले, रोजचं रेकॉर्ड असतं. मग तो त्याच्याकडे रेकॉर्ड आलेला आहे, पण त्याने एंट्री करणाऱ्याकडे ते इन्व्हॉइस दिलं नाही, किंवा प्रॉब्लेम असतो त्या इन्व्हॉइसचा. काय असतो, रेट मध्ये तर चेंज असतं, किंवा क्वांटिटी इन्व्हॉइस मध्ये जेवढी आली तेवढी बॉक्स मध्ये नाही आली. कुठल्या ना कुठल्या एका प्रॉब्लेम मुळे तो इन्व्हॉइस होल्ड केलेला असतो मटेरियल घेणाऱ्यानं, किंवा सगळं ओके पण त्याला गडबडीमध्ये कुठंतरी ठेवून दिले, तो एंट्रीला गेलं नाही. मग तो त्याचा प्रॉब्लेम क्लिअर करून तो अकाउंट डिपार्टमेंटला द्यावं लागतं तुम्हाला, ते चौकशी करावं लागतं. आपण डेटावरती काम करतो ना, मग ही मेन प्रॉब्लेम तुम्हाला शोधावा लागतो, कारण तुमच्याकडे ऑथॉरिटी आहे डेटाची. सिक्युरिटी सिक्युरिटीचं काम करतोय, मटेरियल घेणारा मटेरियलचं काम करतोय, सॉफ्टवेअर मध्ये एंट्री करणारा एंट्रीचं काम करतोय. पण सगळ्या डिपार्टमेंटचा ऍक्सेस सगळ्याकडे नाही, ते फक्त डेटावाल्याकडे असते. मग हे शोधण्याचं काम तुमचं आहे. घाळ कोणी केला, कुठपर्यंत आलं, काय झालं, हे चेक करण्यासाठी तुम्ही मेलवरच काम करा. तुम्हाला काही गेटला जायचं नाही किंवा शोधायचं नाही. तुम्ही हे स्टोअर डिपार्टमेंटला, म्हणजे आता सॉफ्टवेअर मध्ये एंट्री कोण करतंय, स्टोअर डिपार्टमेंट. सरळ सरळ स्टोअर डिपार्टमेंटच्या मॅनेजरला आणि टीम लिडरला मेल करायचं. तेच त्यांची जिम्मेदारी, ते काम फुटतंय त्यांना. आणि त्याच्यात प्लॅन हेड वगैरे ठेवायचा, तो बरोबर त्यांना बघून घेतो. मग ते शोधणं करणं, त्याचं आणणं, त्याचा रिझल्ट, त्याची सॉफ्टवेअरला एंट्री पडणं, ते त्यांचं काम आहे. मग याचा डिटेल तुम्हाला पाहिजे. आता एकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, 125 स्टोअरला मेल केला आपण. आता हे आपल्याकडे आहे. मग याची तुम्हाला काय करणं, इथं जाणं, सरळ सरळ इथं फिल्टर लावायचं बाय कलर, फिल्टर बाय कलर, आणि या कॉपी करणं याला, आणि याला मेल मध्ये अटॅच करणं आणि मेल करणं. समजलं? याचा यूज काय होतो, डुप्लिकेटचा खूप इम्पॉर्टंट यूज होतो. किंवा तुम्ही जर एखादी गोष्ट, स्कॅनर आहे फॉर एक्झाम्पल, आता ठीक आहे, इनवॉइस नंबर किंवा बारकोड नंबर असतो याच्यावर, बारकोड नंबर. समजा आपण काय करतो, इथं बारकोड नंबर स्कॅन करतो, 1 2 3 4 5 6 7 8 9, समजा चुकून 5, म्हणजे खूप सगळं नंबर असतो, 10-10 अंकाचा नंबर असतो. मग याला पहिलंच काय करायचं आपण, कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये जाऊन डुप्लिकेट अप्लाय करून ठेवायचं. ठीक आहे, मग तिथं लगेच समजतं बा ह्याची एंट्री डबल होती. किंवा एका इनवॉइसच्या डबल प्रिंट आलेल्या असतात आपल्या गट्ट्यामध्ये, जो आपण स्कॅन करतो ना, त्याच्यामध्ये डबल इनवॉइस झाला तर तो आपल्याला सॉर्ट आउट करता येतो, ह्याचं डबल रेकॉर्ड होतं, मग ह्याला डिलीट करायचं. मग समजा अजून 10, 11, परत इथं चुकून 7 नंबरचा आला, लगेच दिसून येतो, हा पण डबल एंट्री होते. मग तो बाजूला काढून ठेवू शकतो आपण, ऑलरेडी आपल्याकडे आहे, स्कॅन झालाय. या विदाऊट स्कॅन केलेल्या गट्ट्यामध्ये 7 हे डबल येते, त्याला फाडून टाका किंवा बाजूला. डुप्लिकेट ओरिजिनल दोन असतात. जर पहिलं डुप्लिकेट गेलाय आणि तो ओरिजिनल आहे, मग त्याला शोधायचं कोणत्या नंबरला स्कॅन झालाय, इथं बघायचं 1 2 3. समजा हे स्कॅनरचा नंबर वेगळा असतो, इथं 1 2 3 लावू शकता तुम्ही. ठीक आहे, मग समजा 7 नंबरचा 7ला येतं इथं थोडक्यात, मग तुम्ही ते इनवॉइस शोधू शकता सुरुवातीपासून. 7 नंबरला तो भेटतो, तो बाजूला काढायचा, डुप्लिकेट फाडायचा आणि ओरिजिनल त्या सिक्वेन्स मध्ये लावून ठेवायचं. म्हणजे असं पण काम असते. फॉर एक्झाम्पल डुप्लिकेटचं मी काम सांगतो तुम्हाला, कोणत्याही पद्धतीनं करता येतं, जिथं तुमचं लॉजिक लागल तिथं त्याचा कंपनीमध्ये वापर होतो डुप्लिकेट फाइंड आउट करण्यासाठी. मग ते तुम्हाला स्कॅनर असेल, इनवॉइस नंबरला फिल्टर लावायचे, बारकोडला फिल्टर लावायचे, आयटमला, पार्टला सेम व्हॅल्यू, सेम सॅलरी काढायचे, म्हणजे किती जणाला सेम सॅलरी आहे ते शोधून काढायचे, किंवा 25,000 असलेले किती जण आहेत
ते शोधायचंय तर तुम्ही करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं 25,000 बाजूला लिहिलं तुम्ही हे असं, आणि इथं पूर्ण सॅलरीच्या याला सिलेक्ट करायचं, याला सिलेक्ट करायचं आणि डुप्लिकेट करायचं, म्हणजे इथं फिल्टर लावायचं आणि शेवटी त्याला कंट्रोल शिफ्ट एल लावून फिल्टर लावून तो बाय कलर, फिल्टर बाय कलरला फिल्टर करायचं, म्हणजे ते कलर तेवढं डिस्प्ले होतो आणि तेवढा डेटा बाजूला घेऊ शकता, ज्याला पाहिजे त्याला मेल करू शकता. असा याचा यूज होतो कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये. बरोबर समजलं डुप्लिकेटचा यूज? ठीक आहे, एवढंच करा. पण आता हे सगळंच काही कामाचं नाही. न्यू रूल कामाचं आहे, पण त्याला फॉर्म्युला यूज करावा लागतो, तर तो लॉजिक लगेच समजणार नाही तुम्हाला. ठीक आहे, एवढंच. हे लेस दॅन, ग्रेटर दॅन, हे टोटल तुम्ही काय करा, चेक करा. ठीक आहे.